लाडक्या गणरायाचं साऱ्यांनाच वेध लागलेत। अवघ्या काही दिवसांवर विघ्नहर्त्याच्या स्थापनेचा महोत्सव येऊन ठेवला। तर गौरी गणपतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी पुणेकर बाहेर पडले। रविवारच्या सुट्टीचा दिवस आल्यामुळे पुण्यातील बाजारात मोठी गर्दी झाली आहे। बाजारातून याच संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। गौरी गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे आणि आज नेमका रविवार आलेला आहे आणि या रविवारचा सदुपयोग करून घेणार नसतील ते पुणेकर कसले आणि त्यामुळेच आज या पुण्यातल्या मंडई परिसरात झालेली आपण गर्दी बघतो आहोत। खरेदीसाठी झालेली गर्दी आहे। मंडईच्या परिसरामध्ये सणासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी मिळतात। मग अगदी सजावटीचं साहित्य असू द्यात किंवा गौरीचे मुखवटे असू द्यात, पूजेचं साहित्य असू द्यात, इथूनच म्हणजे अगदी तुळशीबाग देखील इथूनच आपल्याला सुरुवात होते। तिथे महिलांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, त्यांच्या आवडीच्या गोष्टी मिळतात। फुलांचा बाजार याच ठिकाणी सजतो आणि त्यामुळे या परिसरात मोठी गर्दी होत असते। आजही तोच अनुभव आपण घेतो आहोत। या सबंध परिसरामध्ये म्हणजे लक्ष्मी रस्ता, बाजार रस्ता, शिवाजी रस्ता या सबंध परिसरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे आणि लोक लांबून खरेदीसाठी येत असतात। या ताई काय खरेदी केली, कुठनं आलात? शिक्रापूरवरून आलाय, नगर रोड। शिक्रापूरवरून तुम्ही मंडईत आलात? हा, लोक तिकडे जायला अंगावर काटा येतो, एवढं ट्रॅफिक असतं, तुम्ही इकडे कसं काय आलात? इथे व्हेरायटी भरपूर आहे ना, म्हणून आम्ही इथे आलोय। आवड असते, तुळशीबागेत जायचंय, बघायचंय ते। म्हणजे खरेदीचा आनंद घ्यायचा। हा, काय घेतलं, काय खरेदी केली? डेकोरेशनचं सामान घेतलंय। बघा, म्हणजे यांनी सजावटीचं साहित्य घेतलं। बाजार असा फुलू लागलाय, बाजारामध्ये गर्दी होऊ लागली आहे आणि यावर्षी छान पाऊस देखील झालेला आहे आणि त्यातच यंदाचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष आहे, त्यामुळे हा आनंद आणखीनच द्विगुणित होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विके कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।